पोलीस ठाणे येथे काल एक श्री शशिकांत दांडेकर या व्यक्तीने त्याची गाय चोरीला गेल्यासंदर्भात एक गुन्हा दाखल या खेड पोलीस स्टेशनमध्ये केला होता। त्या गायीचे काही अवशेष त्याला देवना नदीच्या किनारी सापडले होते। त्या अनुषंगाने खेड पोलिसांनी आम्ही तात्काळ त्याचा तपास सुरू केला। घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी आणखी काही जनावरांची शिंगे आम्हाला त्या ठिकाणी आढळून आली आणि त्यामुळे याचा गांभीर्याने आम्ही तपास घेऊन या प्रकरणात 4 टीम पोलिसांच्या तयार करून तपास सुरू केला होता आणि वेगाने तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही आज एक 3 आरोपी महत्त्वाचे आरोपी पकडलेले आहेत। त्यापैकी एका आरोपीकडे गाईचं मांस जनावरांचं जे काय मांस आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळून आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे एक जिवंत बैल एका ठिकाणी बांधून ठेवला होता, तो देखील आपण या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि तपास सुरू केलेला आहे, पुढील तपास सुरू केलेला आहे। या गुन्ह्यातील जी काय टोळी असू शकते किंवा जी काय साखळी असू शकते त्याच्या मुळापर्यंत आम्ही पोहोचणार आहे आणि जे काही आरोपी असतील ते सर्व आरोपी अटक करून कडक कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे। या अनुषंगाने आपल्या माध्यमातून मला सर्व खेड वासियांना एक नम्र आव्हान करायचं आहे की काही अनधिकृत पत्रक याच्यावर फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर व्हायरल होतं की बाबा बंद संदर्भात, परंतु असा कोणताही बंद नागरिकांनी पाळू नये। या संदर्भात कोणी काय धमकी वजा किंवा काय असं जबरदस्तीने कोणी काय करत असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क करावा। या अनुषंगाने आम्हाला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जी आपल्याला खेडमध्ये जी शांतता पूर्वीपासून खेडवासी करतायत ते तशीच टिकून राहावी याकडे आम्ही लक्ष देणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की जे व्हॉट्सअपवर हे भावना भडकवण्यासंदर्भात किंवा ज्या काही पोस्ट अफवा वजा पोस्ट व्हायरल होत आहेत त्या पोस्टवर कोणी लक्ष देऊ नये किंवा आणि असे जर कोणी पसरवत असतील तर खरोखर त्यांना शोधून त्यांच्यावर कायदेशीर आम्ही कारवाई करू आणि त्या ॲडमिनवर पण आम्ही त्या संदर्भात कारवाई केली जाईल हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे।